मुंडे येथे बांगलादेशी नागरिकांना अटक, आश्रय देणाऱ्यावर गुन्हा दाखल, संशयित आरोपींना 2 दिवसाची पोलीस कोठडी. भारत बांगलादेश सीमेवरून मुलकी अधिकाऱ्यांची लेखी परवानगी न घेता घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करून कराडलगतच्या मुंडे गावात वास्तव्यास असलेल्या 3 बांगलादेशी नागरिकांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या प्रकरणी बांगलादेशी नागरिकांना आश्रय दिल्याप्रकरणी करण बापू कांबळे राहणार मुंडे मूळ गाव किवळ यांच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिलाल सलालुद्दीन मोल्ला, आयशा आदिल शेख, नसरीन अब्दुल सलाय मोल्ला सर्व मूळ राहणार बांगलादेश तसेच एक अल्पवयीन मुलासही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या देशात बांगलादेशी नागरिकांच्या वास्तव्याबद्दल संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली असून त्या अनुषंगाने सतर्कता वाढवण्यात आली आहे. कराडच्या DYSP राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत मुंडे येथील एका इमारतीत बांगलादेशी नागरिक वास्तव्यात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक निखिल मगदूम यांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. मगदूम यांनी पथकासह मुंडे येथील सह्याद्री रेसिडेन्सी परिसरात जाऊन चौकशी केली. त्यावेळी बिलाल मोल्ला याच्याकडे विचारपूस केली असता तो व इतर 3 जण वास्तव्यास असल्याचे उघड झाले. कसून चौकशीत त्यांनी मुंबई येथे बनावट पत्त्यावर आधार कार्ड तयार करून घेतल्याची कबुली दिली. रविवारी दुपारी संबंधितांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून सुरू आहे. कराड शहरामध्ये काही बांगलादेशी इसम वास्तव्यात आहेत अशी माननीय पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे गोपनीय माहिती मिळाली होती. गोपनीय माहितीच्या आधारे आपण कराडमधील मुंडे गावामध्ये याचं गोपनीय एक ऑपरेशन केलं. त्याच्यामध्ये आपल्याला 3 इसम बांगलादेशी, 1 इसम आणि 2 स्त्रिया मिळून आल्या. बिलाल सलाउद्दीन मोल्ला, आयशा आदिल शेख आणि नसरीन अब्दुल सलाय मोल्ला हे सर्व बांगलादेशमध्ये नोडाईल कालिया या गावचे रहिवासी आहेत. आणि हे बांगलादेशी आहेत हे माहिती असताना सुद्धा आपल्या इथला करण बापू कांबळे यांनी त्याला आश्रय दिला म्हणून त्याला सुद्धा आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेलं आहे. आणि हे 3 बांगलादेशी अटक केलेले आहेत. त्यांच्याकडे वेगवेगळ्या नावाचे आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्माचे दाखले मिळालेले आहेत. प्रत्येक दाखल्यावर वेगळं नाव आहे. याच्यावरून त्यांनी सदरचे सर्व दाखले हे बनावट बनवलेले असल्याचे प्रथमदर्शनी आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्याप्रमाणे त्या कलमाप्रमाणे सुद्धा त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही आता हे सर्व जे आरोपी आहेत त्यांनी भारतामध्ये प्रवेश कसा केला, तिथून ते कराडपर्यंत कसे आले याचा सविस्तर सखोल तपास करणार आहोत. आणि कराड शहरामध्ये नागरिकांना माझं आव्हान आहे, जर असे अनोळखी इसम आपल्या परिसरात राहायला असतील तर तुम्ही कराड शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. आपण बांगलादेशी कारवाई करायला कराड शहर पोलीस दल तुम्हाला सक्रिय पाठिंबा दर्शवणार आहे आणि आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन अशा प्रकारच्या कारवाई करणार आहोत.